विश्व स्वास्थ्यं भवतु. तक्रधारा. ताक, ज्याला आयुर्वेदामध्ये अमृत असे म्हटले आहे, त्रिदोष शामक. उन्हाळा चालू झाला आहे व त्यासाठी म्हणून तक्रधारा करण्यात यावी. तक्रधारा केल्यास काय काय फायदे होतात तर झोप शांत लागते, मानसिक अस्वस्थता असेल तर ती शांत होते, डोक्यात असणारा डॅन्ड्रफ जो कोंडा म्हणता येईल त्याचप्रमाणे सोरायसिस सारख्या व्याधींमध्ये, तसेच केस वृक्ष असणे, गळणे यासारख्या विकारांमध्ये सुद्धा तक्रधारेचा अतिउत्तम लाभ होतो. तक्रधारा सुरू करण्यापूर्वी सर्वप्रथम हेड मसाज. हलक्या हाताने डोक्याच्या संपूर्ण रक्तवाहिन्या ज्या आहेत त्या रिलॅक्स करायच्या आहेत, त्यामुळे रक्तसंचरण चांगलं होतं. हेड मसाज झाल्यानंतर आमलकी लेप लावण्यात येतो आहे. यानंतर आपण पट्टबंधन करणार आहोत. म्हणजे डोक्याला एक पट्टी बांधायची आहे, ज्यामुळे खूप छान इफेक्ट जाणवतो. रुग्णास शवासनामध्ये टाकून त्यांच्या कपाळावर भ्रूमध्याच्या ठिकाणी सुरुवात करून तक्रधारा चालू केली आहे. ही तक्रधारा साधारण अर्धा तास आपण अशाच पद्धतीने त्यांच्या कपाळावर टाकतो. यामुळे केसांचं सौंदर्य वाढतं, त्याचप्रमाणे केसात असलेले डॅन्ड्रफ किंवा सोरायसिस सारख्या आजारांमध्ये उत्तम लाभ होतो. हळूहळू रक्तसंवहन होण्यासाठी हलकी मसाज करायची आहे. ही प्रोसिजर अर्धा तास अशीच चालू असणार आहे. अर्धा तास तक्रधारा केल्यानंतर आता केसांना हलक्या हाताने मालिश करावी आणि साधारण 1 तास तक्रधारा केल्यानंतर हे ताक संपूर्ण डोक्यावर केसांमध्ये मुरू द्यावं व 1 तासानंतर आपण रुग्णास हेअर वॉश करण्यास सांगतो. यासोबतच काही पॉईंट मसाज मस्तिष्काच्या ठिकाणी, पायांच्या ठिकाणी व तल हाताच्या ठिकाणी सुद्धा केल्या जाते. आणि अशा प्रकारे संपूर्ण तक्रधारा ही खरंच खूप आल्हाददायक व तेवढीच आरोग्यदायी सुद्धा आहे. आणि त्यामुळे या उन्हाळ्यामध्ये आवर्जून प्रत्येकाने तक्रधारा करावी. धन्यवाद.